Dear students, good morning. I welcome you to the second part of subaltern studies. The declared aim of subaltern studies was to make subaltern groups the subject of history. तर हे सबाल्टर्न अभ्यास होता म्हणजे दलित शोषित वर्गाचा जो अभ्यास होता तर त्याचं मुख्य ध्येय होतं की सबाल्टर्न ग्रुप्सलाच इतिहासाचा विषय बनवायचं. जनरली व्हॉट हॅपन की लोकांनी दलित शोषितांकडे लक्षच दिले नाही, म्हणून मग या सबाल्टर्न स्टडीचा अभ्यासच तो होता, विषयच तो होता की इतिहासात यांना प्रमुख स्थानी आणायचं. इट स्टार्टेड विथ अ रिडेफिनेशन ऑफ द पॉलिटिकल विथ रेफरन्स टू द कॉलोनियल इंडिया. आणि याची सुरुवात अशी झाली की याची पुनर्व्याख्या करण्यात आली आणि ती राजकीयदृष्ट्या होती. राजकीयदृष्ट्या पुनर्व्याख्या केली आणि ती वसाहतवादी भारताशी संबंध होती. म्हणजे भारतावर जो वसाहतवाद लादला गेला इंग्रजांद्वारे त्याच्याशी संबंधित होती ही व्याख्या. ही अर्ग्यूड that both the Cambridge and the nationalist historians found no distinction between the realm of politics and the processes and institutions of government. आता रणजित गुहाचं म्हणणं हे होतं की कॅम्ब्रिज ग्रुप आणि नॅशनलिस्ट हिस्टोरियन्स या दोघांमध्ये काहीही फरक नाही बा. दोन्ही ग्रुप एकाच मताचे आहेत आणि हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. यांच्या प्रक्रिया, यांचे कार्य, यांच्या संस्था ह्या सगळ्या गव्हर्नमेंटशी संबंधित आहे आणि हे गव्हर्नमेंटलाच मदत करत आहे. यांना दलित शोषितांशी काहीही देणं घेणं नाही. एलिट पॉलिटिक्स वॉज व्हर्टिकल इन ओरिएंटेशन विच मीन दॅट इट रिलाइड ऑन इंडियन ॲडॅप्टेशन्स ऑफ ब्रिटिश पार्लमेंटरी इन्स्टिट्यूशन्स. आता हे जे महाजन लोकांचं जे पॉलिटिक्स होतं म्हणजे मोठ्या वर्गाचं श्रीमंत लोकांचं जे राजकारण होतं हे सरळ एका उभ्या रेषेत होतं. याचा अर्थ ही जास्तीत जास्त ब्रिटिश पार्लमेंटरी इन्स्टिट्यूशनवर अवलंबून होते. म्हणजे इंग्रजांची जी संसद व्यवस्था होती त्या संसद व्यवस्थेवर यांची व्यवस्था आधारित होती. म्हणजे भारतीयांची सरळसळ्यांनी त्यांची भ्रष्ट नक्कल केली होती. यांचं स्वतःचं काहीही नाविन्य नव्हतं. इट वर्कड विदिन द कॉलोनियल सिस्टम अँड वॉज देअरफॉर मोर लिगलिस्टिक अँड कॉन्स्टिट्युशनल इन अप्रोच. आता यांनी कार्य कशा संबंधित केलं तर कॉलोनियल सिस्टीममध्ये. कॉलोनियल सिस्टीम म्हणजे इंग्रजांच्या अधीन राहूनच काम केलं आणि म्हणून यांना कायद्याचा जास्त आधार होता आणि यांना संविधानाचा आधार होता. कारण हे इंग्रजांची मदत घेऊनच कार्य करायचे. कोणते ग्रुप? केम्ब्रिज ग्रुप अँड नॅशनलिस्ट ग्रुप. सबल्टन पॉलिटिक्स ऑन द अदर हँड वॉज हॉरिझॉन्टल इन ओरिएंटेशन. आणि सबल्टन पॉलिटिक्स म्हणजे दलित शोषितांचं जे राजकारण होतं हे उलट पक्षी एका समांतर रेषेत होतं, आडव्या रेषेत होतं. म्हणजे सगळे एका समान रेषेवर. व्हर्टिकलमध्ये कसं असतं, उभी रेष असते वरून खाली, तर त्यात समबडी इज हायर समबडी इज लोअर. पण सबल्टन स्टडीजमध्ये समानतेला न्याय होता. इट रिलाइड हेविली ऑन किनशिप, टेरिटोरियल कॉन्सिडरेशन्स अँड क्लास कॉन्शियसनेस. आणि याचा जास्तीत जास्त अवलंबित्व जे होतं या सबल्टन स्टडीजचं तर हे संबंधावर आधारित होतं. एकमेकांशी घट्ट नातेसंबंध, पुन्हा प्रादेशिक विचार करण्यात आला होता आणि यात वर्गाबद्दल जागृती होती. म्हणजे सबल्टन स्टडीजमध्ये त्यांना व्यवस्थित सांगण्यात आलं की तुमच्यावर एलिट ग्रुप म्हणजे महाजन ग्रुप हा तुमच्यावर अत्याचार करतो आहे. आणि ते काही अंशी खरं होतं, काही अंशी काय बऱ्याच अंशी खरं होतं. एखाद दोनच श्रीमंत लोक होते ज्यांना दलित शोषित समाजाशी काही देणं घेणं होतं, त्यांच्या भल्यासाठी त्यांनी केलं. जसं आपण शाहू महाराजांचं उदाहरण घेऊया. त्यांनी त्या काळात 1902 ते 5च्या दरम्यान त्यांनी रिझर्वेशन चालू केलं होतं. तेव्हा भारत स्वतंत्रही व्हायचा होता. इट वॉज ऑल्सो मोर व्हायलंट दॅन एलिट पॉलिटिक्स. आणि हे थोडं हिंसात्मक होतं. जे एलिट पॉलिटिक्स होतं मोठ्या लोकांचं राजकारण त्यापेक्षा सबल्टन स्टडीज थोडं हिंसेकडे झुकलेलं होतं. बरोबर, कारण त्यांना इतकं ऑप्रेस केलं गेलं की दे कुड नॉट हेल्प being violent. It was characterized by an unorganized but powerful resistance to elite domination. आणि याची खासियत होती हे अनऑर्गनाइज्ड होतं. म्हणजे यांचं संघटन नव्हतं, परंतु यांनी एलिट डॉमिनेशन म्हणजे उच्च वर्गाच्या ज्या प्रभावाला त्यांनी खूप जोरदार शक्तिशाली विरोध केला.
it had its own value systems, idioms and norms that automatically set it apart from elite politics. या सबॉल्टन स्टडीजला स्वतःची मूल्य होती, त्यांची स्वतःची एक व्यवस्थित संस्था होती. त्यांचे इडियम्स म्हणजे त्यांचे वाक्प्रचार वापरत होते, ते त्यांचे नॉर्म्स होते, त्यांचे मूलाधार होते आणि आपोआपच या सगळ्यामुळे ते एलिट पॉलिटिक्सच्या आपोआपच दूर गेलेत. म्हणजे एलिट पॉलिटिक्स महाजन लोकांचं जे राजकारण होतं त्यांच्यापेक्षा यांच्या सगळ्याच गोष्टी भिन्न होत्या. दिस लेड टू अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन इन टर्म्स ऑफ सोशल थिअरी अँड हिस्टोरिओग्राफी. यामुळे काय झालं, एक टीकात्मक पुनर्मूल्यांकन झालं. सामाजिक जेवढेही सिद्धांत होते, सामाजिक इतिहास जोही होता, त्या सगळ्याचं परत एकदा पुनर्मूल्यांकन झालं. कारण आता सरळ दोन वर्ग पडले, एक एलिट पॉलिटिक्स आणि एक सबल्टन पॉलिटिक्स, म्हणजे उच्चवर्गीय आणि दलित शोषित वर्ग. पेझंट रिवोल्ट्स that were organized along lines of kinship, religion or caste were considered to be symptomatic of a backward consciousness as something that hadn't yet evolved into self-aware politics. शेतकऱ्यांचा उठाव झाला होता त्या काळी आणि हा संघटित होता आणि हा अशा एका रेषेवर संघटित करण्याला ज्यात नातेसंबंधाला महत्त्व होतं, धर्माला महत्त्व होतं, जातीला महत्त्व होतं आणि याला असं समजण्यात आलं की हे बॅकवर्ड कॉन्शियसनेस आहे बा, म्हणजे हे मागासलेले आहे, हे नातेसंबंधाला महत्त्व देतात, धर्माला महत्त्व देतात, जातीला महत्त्व देतात. आणि याविरुद्ध मग दलित शोषितांनी उठाव केला, शेतकऱ्यांनी उठाव केला. आणि अजूनही या उठावाला सेल्फ अवेअर पॉलिटिक्स म्हणजे हे स्वयंज्ञानाने प्रेरित राजकारण म्हटलं गेलं नाही. शेतकरी स्वयंप्रेरणेनेच जागृत झाले होते, परंतु ऑर्गनाइज्ड होते ते, पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ऑर्गनाइज नव्हते. अजूनही त्यांना एक पक्का नेता मिळायचा होता जो सर्वांना सोबत घेऊन चालेल. गुहा पॉइंटेड आउट दॅट दे वर नॉट रेमनंट्स ऑफ अ प्रिव्हियस एज बट अ प्रोडक्ट ऑफ द सेम मॉडर्निटी क्रिएटेड बाय कॉलोनियल रूल इन इंडिया. गुहांनी असं पॉइंट आउट केलं, असं दर्शनात आणलं आपल्या, असं सिद्ध केलं की ते मागच्या युगाचे प्रतिनिधी नाही आहे, मागच्या युगाचे अवशेष नाही आहे, तर ते हे आजचा जो आधुनिक काळ आहे भारतात, जो वसाहतवादाने निर्माण केला आहे, जो इंग्रजांचा वसाहतवाद त्यांनी आपल्यावर लादला, त्यामुळे सबल्टन स्टडीजचा जन्म झाला आहे. आधीपासून त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून नाही, तर इंग्रजांच्या काळात अत्याचाराची परिसीमा झाली होती, त्यामुळे ते पेटून उठले होते. The Cambridge group didn't discern any particular political motivation in 19th century peasant revolts. केम्ब्रिज ग्रुपला काही जाणीवसुद्धा झाली नाही की विशिष्ट राजकीय प्रेरणा आहे 19व्या शतकाच्या शेतकऱ्यांच्या उठावात. त्यांना असं काही विशेष दिसलं नाही राजकीय प्रेरणा आहे. गुहा said that all peasant revolts struggled to destroy symbols that represented the power and control of the upper classes. कोणी म्हटलं की सगळा जो काही शेतकऱ्यांचा उठाव झाला तर त्यांनी कशासाठी संघर्ष केला, की जे काही प्रतीकं होती, ज्यात ताकद आहे किंवा उच्चवर्गीयांचं नियंत्रण आहे, अशी जी काही प्रतीकं होती, त्या सर्व प्रतीकांना नष्ट करण्यासाठी त्यांनी लढा दिला, संघर्ष दिला. जसं एज्युकेशन उच्चवर्गीयांसाठीच होतं, तर हे उच्चवर्गीयांचं प्रतीक झालं. उच्चवर्गीयांसाठी न्याय वेगळा होता, दलितांसाठी वेगळा होता. तर या सिम्बॉल्सप्रती त्यांनी संघर्ष केला आणि ही प्रतीके नष्ट केली. आणि शेतकऱ्यांचा जो उठाव होता तो यासाठी होता. इट वॉज अन अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय देअर ओन स्टेटस ॲज सबल्टन्स बाय डिमॉलिशिंग द इन्सिग्नियस ऑफ दोज हू केप देम अंडर स्ट्रिक्ट हेजिमोनिक डॉमिनेशन. आता असा प्रयत्न त्यांनी काय केलं, स्वतःचंच एक सबल्टन म्हणून स्टेटस होतं यांचं, म्हणजे दलित शोषित म्हणून. आणि या दलित शोषणासाठी दलित शोषित जे त्यांना स्टेटस दिलं गेलं होतं तेच नष्ट करायचं होतं त्यांना. आणि काही लोकांनी त्यांना स्ट्रिक्ट कंट्रोलखाली ठेवलं होतं, खूप प्रभावाखाली ठेवलं होतं की आमच्या सत्तेच्या प्रभावाखालीच राहा, म्हणजे उच्च वर्गाने. तर हा प्रभाव आणि त्यांचं सबल्टन दलित शोषित स्टेटस त्यांनी नष्ट केलं. कोणी? शेतकऱ्यांनी उठाव करून, दलित शोषित वर्गाने उठाव करून.
This in turn suggests that there is more than one kind of struggle against hegemonic power. आणि मग यात आपल्याला असं लक्षात येतं की यात एकापेक्षा जास्त स्ट्रगल आहेत आणि हे हेजेमनिक पॉवर विरुद्ध. हेजेमनिक पॉवर विरुद्ध म्हणजे एक छत्री अंमल जो होता, आम्ही जे म्हणू जसं इंग्रज लोकांचं होतं, आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य कधीच अस्तास जात नाही. म्हणजे त्यांचं इतक्या जागी साम्राज्य होतं की जगात कोणत्या ना कोणत्या वेळी कोणत्या ना कोणत्या दिवशी सूर्य उगवलेला राहायचा आणि तिथे त्यांचं राज्य राहायचं. तर याविरुद्धही लढा होता, उच्चवर्गीयाविरुद्ध लढा होता, स्त्रीवादाविरुद्ध लढा होता. तर असे अनेक लढे ते एकाच लढ्यात लढलेत. दिस इफेक्टिव्हली मल्टिप्लाइज नॅरेटिव्ज अबाउट पॉवर इन बोथ कॉलोनियल इंडिया अँड इन युरोप. आणि मग याचा प्रभाव असा पडला की याचा सत्तेचा जो नाज होता इंग्रज लोकांचा तो आपल्या उठावाद्वारे उतरण्यास सुरुवात झाली. वसाहतवादी भारतातून, म्हणजेच त्यांनी भारताला वसाहतवादीच बनवलं होतं. लढायची युद्ध ते पण भारतीय सैनिक पुढे राहायचे तर भारताची प्रतिमा खराब व्हायची. आणि युरोपमध्ये सुद्धा त्यांची पॉवर वाढत होती इंग्रजांची. इट कॅन नो लॉंगर फिट इन टू अ सिम्पल मार्क्सिस्ट रुब्रिक ऑफ कॅपिटल अँड लेबर. आणि ते फक्त एका साध्या मार्क्सच्या मोजमापात बसून होऊ शकत. जसं मार्क्सचं मोजमाप होतं कॅपिटल आणि लेबर, रब्रिक म्हणजे मोजमाप, फुटपट्टी एक भांडवल आणि श्रम. यात हे काही बसून नव्हतं राहिलं सबल्टन. नो वन साइड देर इज द फॉर्मल लीगल अँड सेक्युलर मोड ऑफ गव्हर्नन्स, nationalists versus the colonials, and on the other relationships of oppression and subordination, elites versus subalterns, legitimized by social hierarchy and completely different value systems. आता फक्त दलित वर्ग श्रीमंताच्या सत्तेलाच उलथवून टाकायचं नव्हतं त्यांना. दलित वर्गाला, शोषित वर्गाला, शेतकऱ्यांना इंग्रजांचं सुद्धा जोखड आपल्या मांडीवरून फेकून द्यायचं होतं. इंग्रजांची गुलामगिरीसुद्धा नष्ट करायची होती. आणि म्हणून एक औपचारिक, कायदेशीर आणि निधर्मी प्रशासन जन्माला घालायचं होतं त्यांना. आणि म्हणून त्यांचा वाद कुठे सुरू होता, नॅशनलिस्ट वर्सेस कॉलोनियल्स. नॅशनलिस्ट म्हणजे राष्ट्रवादी ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि कॉलोनियल्स म्हणजे ज्यांना इंग्रजांचं राज्य पाहिजे होतं. यांच्यात संघर्ष सुरू झाला. आणि दुसऱ्या बाजूला रिलेशनशिप्स ऑफ ऑपरेशन अँड सबऑर्डिनेशन, इथे नातं निर्माण झालं. ऑपरेशन अँड सबऑर्डिनेशन, काही लोक ऑपरेस करायचे म्हणजे दाबून ठेवायचे आणि काही लोक सबऑर्डिनेट व्हायचे, म्हणजे शोषक आणि शोषित अशा या वर्गाचा लढा चालू झाला. म्हणजेच उच्चवर्गीय वर्सेस दलित. आणि याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं. सामाजिक उतरण निर्माण झाली. सामाजिक उतरण निर्माण झाली म्हणजे उच्चवर्गीय वरच्या लेवलला, दलित वर्गीय खालच्या लेवलला. दलित वर्गांचा काही दोष नसताना त्यांना तिथे ऑपरेस केल्या जात होतं. मग यांची लढे सुरू झाले. आणि यांची डिफरंट व्हॅल्यू सिस्टीम होती, म्हणजे यांची मूल्ये वेगळी होती. गरिबांचं म्हणणं होतं की सगळे समान तत्वावर, सगळ्यांना उत्पन्नाचा समान वाटा मिळावा. आणि कॅपिटलिस्ट लोकांचं म्हणणं होतं आम्ही पैसा लावतो तो सगळा नफा आम्हाला मिळाला हवा. हे संघर्ष सुरू झाले. दीज स्टँड्स आर कॉन्स्टंटली इंटरॅक्टिंग अँड इन्फ्लुएन्सिंग इच अदर. आणि हे जे धागेदरी होते, हे जे गट होते, हे सतत एकमेकाशी इंटरॅक्ट होत होते आणि एकमेकावर प्रभावसुद्धा पाडत होते. एकमेकांशी संघर्ष होत होता, विचारांची देवाणघेवाण होत होती, परंतु एकमेकावर प्रभावसुद्धा पाडला जात होता. दिस लीड्स टू प्लुरलिटी ऑफ नॅरेटिव्ह दॅट डू नॉट फॉर्म अ कोहिरंट ऑर लॉजिकल होल. यामुळे काय झालं मग की विविधता आली वर्णनात आणि त्यामुळे एक लॉजिकल होल निर्माण झाला नाही, म्हणजे एक तार्किक संपूर्ण कार्य निर्माण झालं नाही, एक सूत्री कार्यक्रम निर्माण झाला नाही. ॲज फार एज सबल्टन स्टडीज वॉज कन्सर्न, the subordination and operation of the subaltern by the elite classes was an integral part of the colonial modernity of India. आता सबल्टन स्टडीजचा जर विचार केला आपण, दलित शोषित वर्गाच्या अभ्यासाचा विचार केला तर सबऑर्डिनेशन आणि ऑपरेशन म्हणजे शोषक आणि शोषित हे सबल्टनला लागूच केलं गेलं होतं. आणि यांच्यावर अत्याचार करत होते एलिट क्लास. एलिट क्लास म्हणजे महाजन, उच्चवर्गीय. आणि हे जे आधुनिक वसाहतवाद होता इंग्रजांचा, त्याचा हा भारतातल्या आधुनिक वसाहतवादाचा अतिशय अविभाज्य अंग होतं. हे म्हणजे तिथे स्वातंत्र्यासाठी तर लढा सुरूच होताच, पण श्रीमंत लोक गरीब लोकांचं शोषणसुद्धा करत होते. दे कंटेंडेड दॅट दिस फॅक्ट हॅड नॉट बीन एक्नॉलेज्ड अँड देअरफॉर
Any history that did not take this into account was naturally either distorted or hopelessly incomplete. मग त्या काळच्या लोकांचं म्हणणं होतं सबल्टन स्टडीजचं की जर तुम्ही ही गोष्ट विचारात घेतली नाही की स्वातंत्र्याचा लढा सुरू होता मान्य आहे, परंतु त्याचवेळी दलितांचं शोषण चालू होतं आणि म्हणून जर तुम्ही हा इतिहासात विचारात घेतला नाही तर मग तो इतिहास विचार करण्याच्या लायकीचाच नाही, किंवा तो इतिहास एक तर तोडून मोडून आपल्यासमोर पेश केलेला आहे, आपल्यासमोर सादर केलेला आहे, किंवा तो अपुरा तरी आहे. Bipin Chandra, a Marxist nationalist, had much in common with leftist nationalists like Jawaharlal Nehru. तर बिपिन चंद्र हे मार्क्सिस्ट नॅशनलिस्ट होते, म्हणजे मार्क्सवादी राष्ट्रवादी होते आणि त्यांची समानता होती, जे डाव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी होते जसे जवाहरलाल नेहरू. दे प्रोपोगेटेड द नोशन दॅट सिन्स नॅशनलिझम वॉज ट्राईंग टू एस्टॅब्लिश अ बुर्जुआझी आउटलुक थ्रूआउट सोसायटी, इट वॉज अ मोरली सुपिरियर रिस्पॉन्स टू अ रेग्रेसिव्ह कोलोनियल अपॅरेटस. मग या लोकांनी काय केलं, बिपिनचंद्र जवाहरलाल नेहरूंनी एक अशी संकल्पना पुढे आणली की राष्ट्रवाद काय करत आहे, ह्या बोर्जवाजी म्हणजे कामगार लोकांचा आउटलुक प्रस्थापित करत आहे पूर्ण समाजात, आणि त्यामुळे हा नैतिकदृष्ट्या इतर प्रगतिशील किंवा प्रतिवादी लोकांच्या इतर साहित्यापेक्षा हा जास्त सुपर आहे. प्रतिवादी लोक म्हणायचे नाही, श्रीमंत लोक पैसा लावतात तर त्यांना नफा मिळाला पाहिजे, पण नेहरू बिपिनचंद्राचं म्हणणं होतं त्यांची मेहनत जास्त आहे तर त्यांनासुद्धा संपत्तीत समान वाटा मिळावा, नफ्यात समान वाटा मिळावा, आणि हे उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान होतं. गुहा आर्ग्यूड दॅट दिस वॉज अ फॅलसी बिकॉज देर वॉज नो क्लास इन इंडिया दॅट कुड बी इफेक्टिव्हली कम्पेअर्ड टू द युरोपियन बुर्जुआझी. आणि गुहानी इथे असा प्रतिवाद मांडला की खोटं आहे, पूर्णतः खोटं आहे, कारण भारतात असा वर्गच नाही आहे जो युरोपियन कामगार वर्ग आहे. युरोपियन कामगार वर्गाच्या तुलनेत तसा कामगार वर्ग भारतात आहेच नाही. युरोपातला कामगार वर्ग शिकला सवरलेला होता, भारतातला तसा नव्हता. युरोपातला मध्यम वर्ग शिकलेला, आपल्या अधिकाराची जाणीव असलेला होता, भारतात होता तरी तो कनिष्ठ मध्यम वर्गा प्रकारात मोडणारा होता, आणि दलित वर्ग त्यांना शिक्षणाचा गंधही नव्हता बऱ्याचशा लोकांना. In short, there was no class that could construct an ideology that gave the impression of being representative of everyone's best interest. थोडक्यात सांगायचं झालं तर असा कोणताच वर्ग नव्हता की ज्यात असा आदर्शवाद मांडता येईल की प्रत्येकाच्या उत्कृष्ट फायद्यासाठी एखादा वर्ग निर्माण करता येईल, किंवा प्रत्येकाच्या उत्कृष्ट फायद्यासाठी एखादा असा प्रतिनिधी निर्माण करता येईल की ज्यामुळे आदर्श आपल्याला समाज उभा करता येईल. भारतात अशा लोकांचा खूप अभाव होता. द एलिट नॅशनलिस्ट वेअर ॲक्च्युअली वर्किंग इन अ डोमेन वेअर कॉन्ट्ररी फोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ ॲज वेल ॲज अनक्वांटिफायबल स्ट्रॅटेजीज ऑफ डॉमिनेशन अँड सबऑर्डिनेशन को एक्झिस्टेड अँड इंटरॅक्टेड विथ इच अदर. आता जे उच्चवर्गीय राष्ट्रवादी लोक होते ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं ते अशा विभागात काम करत होते की ज्यात संविधानाच्या विरुद्ध त्यांचं कार्य सुरू होतं, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या त्या कार्याचं, त्यांच्या त्या क्रांतिकारी कार्याचं मोजमाप होऊ नव्हतं शकून राहिलं, आणि तो एक प्रभाव टाकून राहिले होते. आणि महत्त्वाचं पुन्हा सबऑर्डिनेशन होऊन राहिलं होतं की हे उच्चवर्ग आपल्या देशाचा लढा लढत होते, त्यांच्या खालच्या लोकांचं पाहिजे तसा विचार होत नव्हता, आणि पुन्हा सबऑर्डिनेशन आलं. डॉमिनेशन आलं म्हणजे उच्चवर्गीयांचं डॉमिनेशन, सबऑर्डिनेशन पुन्हा अस्तित्वात आलं, दलित शोषित वर्गांचं पुन्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, अँड इंटरॅक्टेड विथ इच अदर. परंतु यांचं एकमेकाशी देवाणघेवाण सुरू होती विचाराची, कारण भले उच्चवर्गीयांनी हा लढा लढला पण जर सामान्य वर्ग रस्त्यावर उतरला नसता, हा मास स्ट्रगल होता. मास स्ट्रगल म्हणजे संपूर्ण जमावाचा संघर्ष होता, पूर्ण भारतीय जनतेचा संघर्ष होता, पण या विशिष्ट उच्च वर्गाचा हा संघर्ष नव्हता. सगळ्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, कारण आपण सर्व एकाच देशाचे नागरिक होतो. Subaltern studies vehemently opposed the prevalent idea that nationalist leaders were single-handedly responsible for dragging the country from pre-capitalist doom into a stage of bourgeoisie modernity characterized